नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला कलेजी फ्रायची रेसिपी दाखवणार आहे. खायला एकदम टेस्टी आणि झटपट होणारी रेसिपी आहे आणि मेन म्हणजे घरगुती साहित्यात तयार होणारी आहे. तुम्ही इथे बघू शकता मस्त अशी फ्राय झाली आहे कलेजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. कलेजी फ्राय बनवण्यासाठी आपण इथे अर्धा किलो कलेजी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि तिचे मध्यम आकाराचे पीस करून घेतले आहेत. बघू शकता तुम्ही. साईडला ठेवून देऊया. आता आपण एक वाटण बनवून घेणार आहोत. कोथिंबीर घेतली आहे इथे मी. तिला तोडून मिक्सरच्या भांड्यात टाकूया म्हणजे वाटायला सोपी जाईल. थोडा पुदिना घेतला आहे, 4 हिरव्या मिरच्या आणि 1 चमचा जिरा घेतला आहे. त्याला आपण बारीक करून घेणार आहोत. बघू शकता छान बारीक झाला आहे. हे बघा, साईडला ठेवून देऊया. आता कलेजीमध्ये आपण वाटलेला वाटण, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, 1 चमचा धने पावडर, पाव चमचा मिरी पावडर. चिकनची कलेजी आहे म्हणून आपण इथे 1 चमचा चिकन मसालासुद्धा वापरणार आहोत. 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट. मीठ आपण इथे नंतर वापरणार आहोत कारण शिजल्यानंतर कलेजी कमी होते, म्हणून त्या हिशोबाने आपण नंतर मीठ टाकूया. आता याला छान मिक्स करून घेऊया. इथे मी चमच्याने मिक्स करते, पण चमच्याने व्यवस्थित नव्हता होत म्हणून मी हाताने मिक्स करते. हे बघा, मसाले छान लावून घेऊया. ते आता सध्या व्यवस्थित लागणार नाही, पण फ्राय करता वेळेस ते छान व्यवस्थित लागतील. आता याला साईडला ठेवून देऊया. गॅसवर कढई तापायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये आपण गरजेनुसार तेल घेऊया. गॅस पहिल्यांदा मी मीडियमच ठेवली आहे आणि त्याच्यात थोडी थोडी करून कलेजी टाकून घेणार आहोत. संपूर्ण कलेजी आपण कढईमध्ये टाकून घेतली आहे आणि तिला छान परतून घेऊया. कलेजी जशी शिजायला लागेल ना तसे मसाले व्यवस्थित लागले जातील. बघू शकता तुम्ही, मसाले आपले व्यवस्थित लागले आहेत. बघा, त्याला आपण 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया म्हणजे कलेजी व्यवस्थित शिजेल. 10 मिनिटं झाली आहेत, काढून बघूया. इथे बघू शकता तुम्ही, कलेजीला मस्त असं तेल सुटलं आहे आणि मसाले सुद्धा व्यवस्थित लागले आहेत. इथे आपण पाण्याचा जरासुद्धा वापर केला नव्हता, तरी तुम्ही बघू शकता हलकीशी ग्रेव्ही टाईप दिसत आहे. कलेजी शिजली ना तर पाणी सोडायला लागते. तर झाकण न देता आपण कलेजी तशी शिजवून घेऊया. बघू शकता तुम्ही, कलेजीतलं पाणी संपूर्ण आटलं आहे. चवीनुसार मीठ टाकूया इथे आपण. थोडा कढीपत्ता टाकूया आणि 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या टाकूया. छान मिक्स करून त्याला ना स्लो गॅसवर आपण शिजायला ठेवूया. तुम्ही इथे बघू शकता संपूर्ण पाणी आटलं आहे कलेजीतला. मस्त अशी कलेजी आपली तयार आहे. आता थोडी कोथिंबीर टाकून घेऊया आणि शेवटी अर्धा लिंबाचा रस टाकून घेऊया आणि परत एकदा थोडी परतून घेऊया जेणेकरून आपण टाकलेला लिंबूचा रस आणि कोथिंबीर मिक्स होईल आणि चव छान येईल. रेडी आहे आपली कलेजी फ्राय. एका डिशमध्ये काढून घेऊया. रेसिपी आवडली तर लाईक करा, चॅनलवर नवीन असतील तर सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. ते तुम्ही बघू शकता मस्त अशी दिसते कलेजी फ्राय. तुम्हाला कशी वाटली ही कलेजी फ्रायची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. बघू शकता मी तुम्हाला जवळून सुद्धा दाखवत आहे. हे बघा, मस्त टेस्टी अशी झाली आहे. परत भेटू अशाच एका रेसिपीसोबत. तोवर बाय.